महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महाबळेश्वरमध्ये प्रचार सभा संपन्न झाली असून कमळाचे बटण दाबून तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, तसेच कमळाचे बटण दाबून विकासाला मत द्या असे म्हणत मतदारांना केले आवाहन। पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की वर्षानुवर्षे काम करणाऱ्या माई कामगारांचा राहण्याचा प्रश्न मार्गी लावणार असून महाबळेश्वरच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावावीशी वाटतात असा मिश्किल टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेश पांडेजी, आपले भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशीलजी कदम, विठ्ठलजी बलशेटवार, आपल्या विधानसभेच्या प्रमुख सुरभिताई भोसले, आपले उमेदवार रवींद्र कुंभारदारे, मनीषजी मोहिते, अश्विनीजी ढेबे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व महाबळेश्वरमधील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बंधू भगिनी, खरं तर 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हावर मतदान करून महाबळेश्वरच्या विकासाची सुरुवात ही केली पाहिजे, याकरता खास नागपूरवरनं मी आपल्याकडे विनंती करायला आलो आहे। आज मी येऊच शकत नव्हतो, कारण आज मुख्यमंत्री विदर्भात आहे। जवळपास विदर्भामध्ये 110 निवडणुका आहेत नगरपालिकेच्या, 288 निवडणुकापैकी 110 एकट्या विदर्भात आहे, आणि त्यामुळं विदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रवास असताना सुद्धा मला या ठिकाणी धैर्यशीलजीने म्हटलं की बाबा काही करा, 5 मिनिटाकरता महाबळेश्वरला या। निश्चितपणे 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मी जी विनंती माननीय देवेंद्रजीकडनं आणि आपल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे मी आपल्याला विनंती करतो की 2 तारखेला घरोघरी जाऊन एक मत घराघरातून घेऊन विकासाचं कमळ या संकल्पाकरता आपण सर्वांनी या ठिकाणी जनतेला कन्व्हिन्स करावं, जनतेला विनंती करावी, आणि माननीय देवेंद्रजींचा माझा आणि व्यासपीठाचा निरोप जनतेला द्यावा की कमळाचं मत हे विकासाचं आहे, कमळाचं मत हे मोदींचं आहे, कमळाचं मत हे देवेंद्रजींचं आहे, कमळाचं मत हे शिवेंद्र बाबांचं आहे, कमळाचं मत हे सुरभिताईचं आहे, कमळाचं मत हे धैर्यशील कदमांचं आहे, आणि हे मत जे आहे या मतांनीच महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, आणि विकसित महाबळेश्वरचा संकल्प आपण शिवेंद्रराजे भोसले यांना सांगून करणार आहोत। मी या ठिकाणी ठरवलं आहे की मी निवडणूक झाल्यावर माननीय शिवेंद्रराजे आणि मी बसून या सातारा आणि महाबळेश्वरच्या या भागाचा नवीन DPR तयार केला पाहिजे, एकंदरीत इंटिग्रेटेड विकासाचा महाबळेश्वरचा प्लॅन तयार केला पाहिजे, आणि तो मी तयार करण्याकरता त्यांना विनंती करणार आहे। कारण जोपर्यंत पर्यटन स्थळाचा इंटिग्रेट प्लॅन होत नाही, रस्ते, वीज, पाणी, नुसतं रस्ते वेगळे, पाणी वेगळं, वीज वेगळी असं नाही, एकंदरीत विकासाचा इंटिग्रेट प्लॅन तयार करावा लागेल। आणि त्याकरता मी शिवेंद्रराजे आम्ही दोघेही बसू, आणि मी स्वतः शिवेंद्रराजे आणि दोघे याची बैठक घेऊ इंटिग्रेट प्लॅन तयार करण्याची, आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या महाबळेश्वरच्या विकासाकरता जो काही बजेट हेड तयार होईल त्या बजेट हेडमधून आपले सर्वांचे प्रश्न मार्गी लागेल। खरं तर हे जे प्रश्न मार्गी लावायचे असतात याकरता नगरपालिकेचे ठराव लागतात। जोपर्यंत नगरपालिकेचा अध्यक्ष आणि सदस्य हे सरकारकडे प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत सरकार त्यावर कारवाई करण्याकरता एक अडथळा निर्माण होतो। विकासाचा अडथळा काय असतं? एकीकडे प्रधानमंत्री आपल्यासोबत आहे, देवेंद्रजी आपल्यासोबत आहे, शिवेंद्रराजेजी आहे, मी आहे, व्यासपीठ आहे। अडथळा कुठे येतो की अपेक्षित प्रस्ताव नगरपालिकेला पाठवायला पाहिजे ते पाठवले जात नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी असे अडथळे तयार होतात। सरकारमध्ये ही व्यवस्था नाही आहे की सरकारकडनं केंद्रातल्या 55 योजना, राज्यातल्या 48 योजना दोन्ही उचलून डायरेक्ट महाबळेश्वरच्या कोणाच तरी घरासमोर पाठवता येतं, असं नाही होत। या राज्यातल्या, केंद्रातल्या, राज्यातल्या आणि पालकमंत्री म्हणून 22 योजना, जवळपास 124 योजना ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला जातं, त्या सर्व योजना आपल्याला नगरपालिकेलाच पाठवावं लागतं। नगरपालिकेचे मेंबर निवडून आले तर ते योजना आपल्या भागात घेऊन जातात, तो पैसा आपल्या भागात घेऊन जातात, आणि आपले प्रतिनिधी नसेल तर मी शिवेंद्रराजेंनी किती प्रयत्न केला पैसा पाठवण्याचा, निधी पाठवायचा, इंटिग्रेट प्लॅन तयार केला,
व्यवस्था कोण उभी करेल, त्या ठिकाणी लक्ष कोण देईल. आणि म्हणून शेवटी नगरपालिकाची बॉडी अत्यंत महत्त्वाची आहे. डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, या सरकारच्या पूर्ण विकासाच्या योजना आपल्या महाबळेश्वरला आणायच्या असतील तर आपले नगरसेवक किमान त्या ठिकाणी असले पाहिजे, आपला नगराध्यक्ष त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि हे असल्यावरच आपण त्या ठिकाणी इंटिग्रेटेड प्लॅन करू शकतो. मला अपेक्षा आहे की महाबळेश्वरची जनता 2029चं महाबळेश्वर, 2035चं महाबळेश्वर, 2047चं महाबळेश्वर हे करण्याकरता आपण सर्वांनी 2 तारखेच्या निवडणुकीचा विचार करावा. ही निवडणूक म्हणून सांगत नाही, ही काळाची गरज आहे. यामध्ये तुम्ही जर फसले आणि निवडून आले नाही तर माझं नुकसान होणार नाही. माझं मंत्रिपद देवेंद्र फडणवीस ठेवतील तोपर्यंत आहे, त्या मंत्रिपदाला काही होत नाही. शिवेंद्रजींचं मंत्रिपद आहे, पण महाबळेश्वरचं नुकसान होईल. मी तुमच्याकडे एवढ्या दूर का आलो की एक मत महाबळेश्वरचा विकास करू शकतं, जे कमळाचं मत आहे. एक चुकीचं मत महाबळेश्वरला त्या ठिकाणी मागे नेऊ शकतो. जसं आता मला तुम्ही सांगितलं, रस्ते नाही, पाणी नाही, काही रस्त्याचं असं आहे की झाडं लावा त्या खड्ड्यामध्ये, एवढे खड्डे पडलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण यामध्ये इंटिग्रेट प्लॅन तयार करू. नगरपालिका शेवटी तुमची जबाबदारी आहे कमळाला मत देणं, आणि आमची जबाबदारी आहे तुमच्या पाठीशी राहणं. शेवटी कोणाला तरी मत द्यायचं आहे, कोणी तर निवडून येणार आहे. इकडं बटन दाबली तर भकास आहे, इकडं बटन दाबली तर विकास आहे. आणि त्यामुळं भकासकडे जायचं की विकासकडे जायचं हे ठरवायचं आता तुम्हाला आहे. आणि त्यामुळं मी याच्यात पूर्ण लक्ष टाकणार आहे. जर एवढ्या दूर स्पेशल माझे सर्व विषय सोडून जर मी इथं आलो आहे तर नक्की महाबळेश्वर शहरातील नवीन शासकीय अधिसूचनानुसार शासकीय भाडेतत्वावर असलेल्या मिळकती फ्रीहोल्ड करत असताना, तसं तर वन सदृश्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे फ्रीहोल्ड कसा करायचा, काय करायचा निर्णय मला सरकारकडनं बघावा लागेल. पण एक मात्र नक्की, ते जे फ्रीहोल्ड ज्या प्रॉपर्टीज आहे 126, या प्रॉपर्टीमध्ये जे माडी तिथे राहतात, तिथे ते मेंटेनन्स करण्यासाठी राहतात, तिथे माडी समाज राहतो, त्या माडी समाजाच्या एकाही घराला हात लागणार नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. त्यांना कसं त्या ठिकाणी कायदेशीर करून देता येईल ते आपण करू. दुसरं, या ठिकाणी वन हक्काचे प्रस्ताव जे कलेक्टरकडे आहे, मी RTCला सांगितलं आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये याची